8 मार्च हा दिवस संपूर्ण देशात महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो। पण आजही अशा काही महिला आहेत ज्या वृद्धापकाळात वृद्धाश्रमात आपले जीवन जगत आहेत। महिला दिवस साजरा करताना या वृद्धाश्रमातील आईच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण असावा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता यावे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावा हा उद्देश ठेवून विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील रेसिडेन्सी पार्क महिला मंडळाच्या महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच वृद्धाश्रमात कपड्याचे वाटप करून आजीच्या तोंडात मिठाई भरून आपला महिला दिन साजरा केला आहे। विरार पूर्व जीवदानी पाचपायरीजवळ सहयोग संस्कार जीवदायी ट्रस्टचे वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमात एकूण 60 ते 90 वर्षाच्या 25च्या वर वृद्धा महिला आहेत। या महिलांना जमीन घर या वादातून मुलांनी आपल्या आईंना वृद्धाश्रमात ठेवले आहे। माझा मुलगा, माझा नातू, माझी सून, माझी लेक मला येईल आणि भेटेल यासाठी या आजीचे डोळे आतुर झालेले असतात। तो सुखाचा क्षण त्यांना फार दुर्मिळच मिळतो। महिला दिन साजरा करीत असताना या दुःख कष्टी आईच्या चेहऱ्यावर हसू फुलवावं, त्यांच्यासोबत एक मोयाचं क्षण घालवावं या उद्देशाने विरार पश्चिम रेसिडेन्सी महिला मंडळ सर्व गृहिणी महिलांनी वृद्धाश्रमातील आजींना मॅक्सी, खाऊ, मिठाईंचे बॉक्स, फरसाण्याचे वाटप केले। त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला आहे। माझं नाव मंगल आहे। कसं वाटतंय आज? चांगलं आहे, आनंदी वातावरण आहे, सगळं घरगुती आहे, सगळं छान आहे, चांगलं आहे, बरं वाटलं सगळं एकत्र आले त्यांना पण आनंद झाला, येणाऱ्यांना आम्हाला पण। माझं नाव लता परमार आहे। आज आम्ही इकडे येऊन जे आम्ही या महिलांना भेटलो आहे आणि जेवढं प्रेम आम्हाला भेटलं आहे, आज आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यांचं प्रेम भेटून। आणि आम्हाला सगळ्यांना हे सांगायची इच्छा आहे की इथून पुढे सगळ्यांनी आपल्या वृद्ध माणसांची घरात काळजी घ्याल तर जास्तच चांगलं होईल। हा माझा निरोप ह्या सगळ्यांना सांगायचा आहे की असं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच्या घरी ठेवून त्यांना प्रेम द्या, असं माझं म्हणणं आहे। आज आम्ही महिला दिवस साजरे करतो आहेत, पण अशा काही महिला आहेत इथे ज्या आपल्या घरापासून दूर आहेत आणि ह्या दिवसापासून पण दूर आहेत। तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या घरातल्या महिलांना व पुरुषांना सांभाळून सगळ्यांना व्यवस्थित ठेवलं तर तोच रोजचा महिला दिवस होईल, असं मला वाटतं।